स्थानिक आमदार विकास निधीमधून दिव्यांग व्यक्तीसाठी निधी खर्च करावा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती संभाजीनगर समोर प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे एक दिवसीय लक्षवेधी आंदोलन करण्यात आले। माननीय राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष शिवाजी गाडे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवार 25 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रहारच्या वतीने एक दिवसीय आंदोलन करण्यात आले। नियोजन विभाग महाराष्ट्र शासनाच्या दिनांक 12 जुलै 2016 शासन निर्णयानुसार व सुधारित दिनांक 27 फेब्रुवारी 2023 च्या सुधारित शासन निर्णयानुसार आमदारांनी आपल्या मतदारसंघातील दिव्यांगांच्या कल्याण आणि पुनर्वसनासाठी 30 लाख रुपयाची तरतूद करून ठेवणं बंधनकारक आहे। परंतु गेल्या 10 वर्षापासून या दिव्यांगांचा निधी जिल्ह्यातील एकाही आमदाराने खर्च केला नाही। महाराष्ट्र शासनाचे स्थानिक आमदारांचे लक्ष वेधण्यासाठी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लक्षवेधी आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात जिल्हाध्यक्ष शिवाजी गाडे, प्रहार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर शिंदे सह जिल्हाध्यक्ष दादासाहेब पाचपुते, महिला अध्यक्ष सुनीता पवार, महिला संपर्क अध्यक्ष वंदना मुळे, जिल्हा उपाध्यक्ष सुनील देशमुख, अशोक रोडे, शिवाजी तुकडे, धोंडीराम सकुंडे, रंजना वटाणी, कविता दाभोळे, नारायण सुलताने, संतोष काळे, सतीश राठोड, झुंबर शिराळे, प्रकाश देशमुख, रोहिदास झेंडे यांच्यासह अनेक दिव्यांगांनी या आंदोलनात सहभाग घेतला होता। टेन न्यूज सह्याद्रीसाठी ब्युरो चीफ शिवाजी गाडे, छत्रपती संभाजीनगर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.